मी आता सफेद सागर ही कारगिल युद्धावर असलेली वेब सिरीज पाहिली, जी नेटफ्लिक्सवर आहे आणि तुम्ही पण नक्की बघा. आत्ता आपल्याकडे जेवढे आधुनिक टेक्नॉलॉजीज आहेत ना, कम्युनिकेशन आपण खूप चांगल्या रीतीने करू शकतो. खूप चांगले रिसोर्सेस आहे. पण कारगिल युद्धाच्या वेळेस तेव्हा सैनिकांकडे असं काहीही नव्हतं आणि तरीही त्यांनी ते कारगिल युद्ध अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, उंच डोंगर असताना, अतिशय कमी तापमान असताना, समोर शत्रूची मजबूत पोझिशन दिसत असताना त्यांनी कसं कॅप्चर केलं होतं ते दिसत असताना तरीही आपल्या आर्मी ऑफिसर्सनी आपल्या कौशल्याने, धैर्याने आणि अत्यंत सुंदर नियोजनाने कारगिल युद्ध जिंकलं. हे सगळं पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहिला सोशल मीडियावरचा जो आत्ता व्हायरल झाला आहे, ज्यात ती मुलगी ती म्हणते, "वी आर जेन झी, वी आर नॉट टॉलरेट दिस नॉनसेन्स." अगं पण एकदा तू प्रश्न स्वतःलाच विचार, की तू काय नेमकं सहन करतेय? हॉटेलमधून उठायचं, गाडीतून फिरायचं, पर्यटनासाठी त्या सुंदर पर्वतरांगांमध्ये जायचं. हं. आणि ज्या जवानांमुळे, ज्या आर्मीतल्या लोकांमुळे आपण आज त्या भूमीवर सुरक्षितपणे फिरू शकतोय, त्यांच्याशी बोलताना एवढा माज दाखवायचा? फक्त एकदा. एकदा फक्त त्या सैनिकांचं आयुष्य जगून बघा आणि मग म्हणा, त्या उंच बर्फाळ पर्वतावर काही दिवस फक्त उभं राहून पहा. आपल्या घरापासून, आपल्या कुटुंबापासून दूर राहून पहा. देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पहा आणि मग म्हणा, मी काय सहन करते. आपल्याला साधं ट्रॅफिक जाम होतं ना, ते पण सहन होत नाही. थोडा उशीर झाला, कुठे लांबलचक रांग दिसली तरी चिडचिड होते. थोडंसं आपलं कम्फर्ट झोनच्या आपण बाहेर गेलो ना, थोडे डिस्कम्फर्ट झालो ना, तरी आपण अस्वस्थ होतो, पॅनिक अटॅक येतो आपल्याला. आणि ते ते आपल्या शांत झोपेसाठी रात्रभर जागे असतात. प्रश्न विचारा, हक्क मागा, जेनझी आहात ना तुम्ही. पण ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, त्यांच्याशी बोलताना आदराची एक रेषा कधीही ओलांडू नका. कारण आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो, कारण कोणीतरी सीमेवर जागा आहे. जय हिंद, जय भारत.